उद्या वाती तयार हव्या, त्या सुद्धा 1000. उद्या सकाळपर्यंत. हा, चला लागा कामाला. हा, लागा कामाला. लागा कामाला. तेच सांगतेय, लागा कामाला. वेणी चला, नेपोलियन कोण होता ते सांगते. नेपाळीन? हो, कमाल आहे तुमची. तुम्ही जसं सांगितलं ना अगदी तसं झालं. त्यांना हेही माहिती नाही की घरात ऑलरेडी 1000 वाती आहेत. आता त्यांना असंच वाटत राहील की मी रात्रभर झोपू शकले नाही. छोटी आई, आम्ही आलो बर्थडे पार्टीहून. कशी झाली बर्थडे पार्टी? छोटी आई, तिकडे तर आम्हाला खूपच धमाल आली. तिकडे केक होता, पिझ्झा होता आणि सरबत पण होतं. आणि हो, गौरवला तर पिझ्झा एवढा आवडला की त्याने पिझ्झाचे 4 स्लाइस खाल्ले. 4 स्लाइस? म्हणजे तुला भूकच नसेल आता. बरं, बाकी सगळ्यांनी हातपाय तोंड धुवा, मी जेवायला वाढते. हा नाही, पण आमचं पण भरलं. तुमचं पण? हो. मग आता मग आता आतमध्ये जा, हातपाय धुवा, कपडे बदला आणि झोपा. ओके. चला चला. मला नाही उठायचंय सकाळी. हे आधी तू बंद कर. सकाळ दुपार संध्याकाळ काही ना काहीतरी स्वतः काम करत असतात. आता आपण सासू झाले तर आपल्याला त्यांची ती सगळी कामं करावी लागतात. इशी बाबा नाही, कॅश नाही ग, तू काहीतरी कर. झोपेत पण ना आजकाल मला आईंचाच आवाज येतो. सासूबाई बघ, आत्ताही मला आवाज येतोय त्यांचा. देवा परमेश्वरा, झोपेत तर आवाज येतोच, आता जागेपणीही येऊ लागलाय. या वहिनी, अहो घाबरताय कशाला? आता आपण सासूबाई आहो, त्या सूनबाई. आराम. बोला सूनबाई, काय हवं होतं? काही काम होतं का? हेच सांगायला आले होते की दिवे लागण्याची वेळ झाली. लक्ष्मी याची वेळ आहे ना, अशा वेळी असं लोळत पडणं बरोबर नाही. हो हो, अगदी बरोबर बोललात तुम्ही. लक्ष्मी कोपेल, लक्ष्मी कोपेल. काय बरोबर आहे? काय लक्ष्मी कोपेल? काही बोलताय? ती काही म्हणेल आणि तुम्ही ऐकताय? हे बघा सुनबाई, सकाळपासून आम्ही खूप कामं केलीत, आम्ही खूप थकलो. आता आम्ही आराम नाही करायचं तर मग काय करायचं? मी सांगू का काय करायचं ते? नको, नका सांगू. चला मग उठा भाऊ, फ्रेश व्हा. सासूबाई, हे काय करत होता? ते असंच असंच. अहो पण यापुढे तुम्ही नाही करायचं, मी करणार. तुम्ही सासूबाई आणि मी सूनबाई. आई येवाना छान झोपले असतील आणि कॅश वहिनी आणि अभिलाषा वहिनींना वाटत असेल की त्या वाती बनवतात. मला ना गंमत याची वाटते की आईला हे सगळ्यांच्या मनातलं कळतं कसं? अरे म्हणूनच तर त्या आई आहेत ना. जर आईंना मुलांच्या मनातलं कळत असेल तर आईंना मुलांच्या बायकांच्या मनातलं कळत नसेल. तेच तर, आईला मुलांच्या मनातलं कळतं, मुलांच्या बायकांच्या मनातलं कळतं. पण या दोघींना आईंचं मोठेपण कधी कळणार आहे? या प्रश्नाचं उत्तर देवाकडे सुद्धा नाही. तुला खरं सांगू मीरा, मीरा या जगातल्या सगळ्या अशक्य गोष्टी शक्य होती, पण ह्या दोघींची कट कारस्थाना कधीच थांबणार नाही. तू बघ, कॅश वहिनी आणि अभिलाषा वहिनींच्या डोक्यात एवढ्या नवीन नवीन आयडिया येतात कुठून? अँटिक आहेत अँटिक त्यांची डोकी. आयडिया मीरा, माझ्या डोक्यात एक मस्त आयडिया आली. कोणती? हे बघ, सध्या आई सून आहे आणि त्या दोघी सासू आहेत, बरोबर? मग सध्या सून झालेली आई
आपल्या त्या 2 सुनांसारखी वागली तर? नाही, असं नाही होऊ शकणार. आई कधी कुणाला त्रास देऊ शकत नाही. पण मग तू कशाला आहेस? तू तिला भाग पाड त्या सुनांसारखं वागायला. आई ग मम्मा मम्मा पप्पा पप्पा हा कॅश हा पप्पा माझ्या पोटात खूप दुखतंय हो. काय पोटात दुखतंय. थांबा थांबा. अरे देवा, काय 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 पोटात दुखतंय. हो पोटात दुखतंय. कॅश मम्मा उठ ना ग, पोटात दुखतंय. कॅश. ओ रे, झोपू दे मला जरा. अगं नाही, गौरवच्या पोटात खूप दुखतंय. मम्मा पोटात दुखतंय ग, उठ ना. एक काय कटकट आहे. एक तर सकाळपासून काम करून थकले मी. आता जरा कुठे झोपले तर लगेच उठवलं. काय आहे? मम्मा पोटात दुखतंय ग खूप. हो ग, ओ रे बाळा, मला सांग गौरव, बाहेर कुठे काही खाल्लेलंस का? हो, रोहनच्या बर्थडे पार्टीला पिझ्झा खाल्लेला, त्याचे 4 स्लाइस खाल्ले आणि लपून 2. कोणी सांगितलं होतं तुला खायला? म्हणून हे सगळं झालं. कॅश, अगं ओरडतेस काय त्याला? ओरडू नको तर मग काय करू? शाबासकी देऊ? शाबासकी द्यायची असेल ना तर स्वतःला दे, कळलं? विघ्नेश, तू माझ्या अंगावर ओरडतोयस. ऑइलमेंट कुठे आहे रे बाळा? ते बघा तिकडे. झोप आता. तरी तुला कितीदा सांगितलंय हा गौरव, बाहेरचं खाऊ नकोस. पिझ्झा, बर्गर, जंक फूड आहे ते, जंक फूड. मलाही तेच खावं लागतं रे, डब्यात काहीच मिळत नाही तर. आणि मीही तेच सांगते काय? की स्वस्तातले पदार्थ खाऊ नको, खाऊ नको. हो हो. मम्मा पोटात दुखतंय. हो रे, कळतंय रे मला. पोटात दुखतंय, पोटात दुखतंय. आणि तू रोज मीराकडे झोपतोस ना, आज इकडे येऊन कुठे झोपलास? एक तर सकाळपासून काम करते, जरा कुठे सकाळी डोळा लागला तर सासूबाई मध्ये सुनबाई, म्हणजे त्या आता झाले त्या सुनबाई, त्यांच्या पोटात दुखलं. आता कुठे रात्री झोपले तर ह्याच्या पोटात दुखलं. कॅश, हम्म, मी काय म्हणतो, थोडा ओवा गरम करून आणलास ना तर त्याला लगेच रिलीफ मिळेल. आणतेस? विघ्नेश प्लीज तू आणून दे ना. हो. थँक्यू. नाही, मी गेलो असतो पण किचन मध्ये एक्झॅक्टली ओवा कुठे ठेवलाय ते कळत नाहीये मला. मला तरी कुठे माहिती असतं. तुझ्या पोटात दुखतंय ना, झोप. झोप रे. जरा कुठे सकाळी झोपली सासूबाईंच्या पोटात दुखलं, रात्री झोपली गौरवच्या पोटात दुखायला नुसतं. आता काय तुझ्या पोटात दुखतंय? नाही, अजिबात नाही. नाही, ओवा नाही, मसाला ताणते. पप्पा पोटात दुखतंय. आई मसाला आणायला गेलीये बाळा, होईल बरं सगळं. तोपर्यंत झोप. काय आता ओवा शोधा. रात्रभर मी जागायचं. एक तर दिवसभर कामं केली आहेत तर कुठे आता हा ओवा? हे काय डाळ. तर एवढी थकली आहे मी, ओवा कुठे असेल? परत सकाळी लवकर उठायचंय, सगळे झोपलेत आरामात आणि मी आपली जागते. मी एकटीने का जागायचं? हा ओवा पण कुठे असतो मला माहित नाही. तर काय करू? मी एकटीने जागायचं. हा, अभिलाषा वहिनीनं उठवते. बरं. चला फोन. वहिनी फोन उचला. वहिनी. कॅश, लवकर. वहिनी खाली या ना, गडबड झाली आहे. लवकर. हो या ना, या लवकर या. हो. हो आले. कुठे ओवा? हाच ओवा. हो. पोटात दुखतंय. आले. कॅश. हो आले. हे घे का.
2 मिनिटात बरं वाटेल तुला. कशाला झोपमोड केलीस? बरं झालं तुम्ही आलात ते. अहो बघा ना, गौरवच्या पोटात दुखतंय. काय झालं गौरव? खूप दुखतंय का? मम्मा अजून थांबत नाही अगं. मम्मा प्लीज आजीला उठव ना. आजी कशाला? मी इथे आहे ना, त्याचं काय नाही. कॅश अगं कॅश, जाऊन उठव ना आईना. त्यांना खरंच माहिती असेल ग, आणि त्या झोपल्या नसतील, जाग्या असतील, वाती वळत असतील वाती. जा ना, त्यांना जाऊन उठव, म्हणजे त्यालाही बरं वाटेल आणि आपल्यालाही झोपायला मिळेल. वहिनी, आपण सासू आहोत. सासूने सुनेची मदत मागायची काही गरज नाही. मागायची. हे बघ कॅश, इथे तुमच्या नाटकापेक्षा ना गौरवचं बरं होणं खूप महत्वाचं आहे, कळतंय? विघ्नेश, त्याला बरं करायला मी खंबीर आहे. त्या जे करू शकतात ना, ते मीही करू शकते. काय झालं? हा, गौरव का रडतोय? पोटात दुखतं त्याच्या. पोटात दुखतंय. अरे मग औषध ओवा आहे ना? येतोय हो. चावून चावून खा, चावून चावून खा. कॅश, हे बघ तू आत्ताच्या आत्ता आईला बोलून आण. तुला औषध सापडणार नाही, जा ना. मी उठवते आईना. हा मीरा थांब. आम्ही औषध बनवतोय ना वहिनी. हा, मला सांगा ना, पोट दुखलं की आई काय औषध बनवून देतात? काय बघा, जिरे, धणे, बाळंछोपा. कॅश, मला नाही आठवते ग. कॅश प्लीज इगो इश्यू नको करू. मीरा तू आईला बोलून आण का. तू तू बघत नको बसू, जा. मी जाते. हा थांब मीरा. काय रे, का रडतोय तू? त्याच्या पोटात दुखते अहो. अरे त्याला काय औषध वगैरे दिलं का नाही? अरे पण मग आम्हाला का नाही उठवलं? गायत्रीला का नाही सांगितलं? ओ, इगो प्रॉब्लेम. अभिलाषा, काश्मीरा, मुलाच्या आजारापुढे राग, लोभ, अभिमान, अहंकार असं काही मध्ये येऊ द्यायचं नसतं. तर ती खरी आई. अहो, हे सांगायची ही वेळ नाही. मी बघते. आणि आता मला माझ्या कामात कोणीही अडवणार नाही. सून म्हणून आणि सासू म्हणून. गौरव, कशाने पोट दुखायला लागलं बाळा? हा, तो पिझ्झा खाल्ला म्हणून ना? कशाला खायचा एवढा पिझ्झा? आई, मी मदत करू? मीरा, ज्यांनी हा प्रश्न विचारायला हवा त्या गप्प आहेत. तू कशाला विचारतीयस? मी करू का मदत? काही नको, झालं माझं. गौरव, हे घे. घे म्हणजे पटकन बरा होशील बघ. खा बाळ. गुड बाय. बरं वाटेल हा आता. हे घे. चला जाऊन झोपा. याला बरं वाटेल आता. मलाही गेलं पाहिजे. वाती वळायच्या आहेत ना. कॅश बघ आणि हे शिक. अभिलाषा, काश्मीरा, जर तुम्हाला सासू बनायचं असेल ना, तर फक्त सासू सारखं दिसून उपयोगी नाही, तिच्यासारखं वागावंही लागतं. नुसता वेश बदलून चालत नाही, अंतरंगही बदलावं लागतं. चला जाऊन झोपा सगळ्यांनी. विघ्नेश, पुन्हा काही त्रास झाला तर मला उठव. हं? हो.
हो हो, ते आले की सांगते मी त्यांना. हो नक्की नक्की. अच्छा, गौरव कसा आहे ग? काय झालं मीरा? अगं काय झालं बोल ना. तू एवढा विचार कसला करतेस? आई, तुम्ही काल रात्री जे काही केलं कॅश व्हॅनिंगसाठी त्याचा थोडा तरी उपयोग झाला असेल असं तुम्हाला वाटतंय? म्हणजे त्यांची कटकारस्थानं कुठे बंद झालीत? तुम्हाला छळण्याचा प्लॅन तसाच आहे ना त्यांचा. मग एवढं सगळं करून काय उपयोग? आई तुम्ही हसताय. त्या दोघी बदलणार नाहीत हे तुमच्या लक्षात येत आहे का? मीरा, त्या दोघी नक्की सुधारतील. स्वभावाला औषध नाही असं जुन्या लोकांनी सांगितलंय. मीरा, तुला माहितीये का, पुंडलिक बायकोचं ऐकून आई वडिलांकडे दुर्लक्ष करायचा, पण तोच पुंडलिक पुढे एवढा सुधारला ना आणि आई वडिलांची एवढी सेवा करायला लागला की देवाला सुद्धा उभं राहावं लागलं. माणसांचे स्वभाव बदलतात, यांचाही बदले. कधी बदलेल? जेव्हा त्यांना धडा मिळेल तेव्हा. तुम्ही शिक्षा देतच नाही आहात. म्हणजे आई मी तुम्हाला एक सांगू, जेव्हापासून तुम्ही सासू सुनेची अदलाबदल केलीये ना तेव्हापासून त्या दोघी सासूबाईंसारखं वागतायत. पण तुमचं काय? तुम्ही सुनेसारखं वागतच नाही आहात. म्हणजे 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 त्या दोघी ऍक्शन घेतायत आणि तुम्ही फक्त रिॲक्शन देताय. आई, तुम्ही सुनेसारखं वागलं पाहिजे. म्हणजे तुम्ही त्यांच्यासाठी कारस्थानं कधी करणार? आई, तुम्ही ऍक्शन घेतली पाहिजे. त्या सून असताना जशी कटकारस्थानं करायच्या तसं तुम्हाला केलं पाहिजे ना. आई, तुम्ही हसताय. अगं, मी पण त्यांच्यासारखा वेडेपणा करायचा का? हा वेडेपणा नाही आहे. ह्याला इसाप नीती म्हणतात. जशास तसे, टिट फॉर टॅट. ते काही असो मला माहित नाही. त्यांना धडा मिळालाच पाहिजे. तुम्ही त्यांना शिक्षा का नाही करत आहात? प्रयत्न करेन, पण तू मदत करशील ना? चालेल, तुम्ही मला जे जे काम सांगाल ते मी करेन. तुला कोणतं काम सांगते ही मीरा? रात्रभर वाती वळल्या असतील ना, त्यामुळे हातपाय वळले असतील. म्हणून ही सुनबाई तुला चेपून द्यायला सांगतेय का? पण वळून झाल्यात का वाती? काय सुनबाई, वाती झाल्या की नाही तयार? मी ते काय अजून वाती तयार नाही? एक काम सांगितलं होतं ते सुद्धा करता आलं नाही. बाई 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 बाई, किती आळशी आहेस ग तू. तू हा? तुम्ही अहो, पण तुम्ही सकाळी देवळात कुठे गेलात? बरोबर. वहिनी, नाही. दुपारी जाणार आहोत ना आम्ही देवळात. दुपारचा मुहूर्त आहे ना. कॅश अगं, आता काय होणार? नाही, आपण 1000 वाती दान करायचं सांगितलं होतं ना. मग आता काय करणार आपण? शिक्षा. आता शिक्षा देणार सुनबाईला काम चुकारपणाबद्दल. बस, ती वेळ आयुष्यात कधी येणार नाही. वाती कपाटात ठेवल्यात, देवळात जाताना घेऊन जा. चल मीरा. शी बाबा, आता शिक्षा राहिली. आणि टेन्शन घेऊ नका, वेळ येईल परत, तुम्ही घाबरू नका. पण कमाल आहे आईंची. 1000 वाती एका रात्रीत वळल्या. कमाल तिची नाहीये, कमाल आपली आहे. हा, पण आता भर दुपारी देवळात जावं लागणार. त्यात काय, मुहूर्त पुढे ढकलला, आणखीन काही.